अमरावती शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महानगरपालिकेच्या नियोजनाचा फोलपणा पुन्हा एकदा समोर आणला आहे। मोर्शी रोडवरील पंजाबराव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सोबत झाडाची मोठी फांदी अचानक कोसळून केळी विक्रेता जखमी झालाय। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र हा अपघात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा गंभीर इशारा मानला जात आहे। अमरावती शहरात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहेत। अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये अडथळे निर्माण झाले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। याच दरम्यान मोर्शी रोडवरील पंजाबराव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक समोर एका झाडाची मोठी फांदी अचानक तुटून खाली उभी असलेल्या केळी विक्रेत्याच्या गाडीवर कोसळली। या दुर्घटनेत फळ विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने इरविन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे याच परिसरात मागील मुसळधार पावसातही अनेक झाडे कोसळली होती। त्यानंतर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने धोकादायक झाडांची छाटणी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात मोर्शी रोडसह अनेक प्रमुख रस्त्यांवरील झाडांची वेळेत छाटणी करण्यात आली नाही। पंजाबराव अर्बन बँकेपासून इरविन चौकापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात हातगाड्या लागत असतात। दिवसभर वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते। याच मार्गावर अवघ्या काही अंतरावर इरविन चौकाचा सिग्नल असल्याने सतत वाहतूक सुरू असते। अशा गर्दीच्या ठिकाणी झाडांची मोठी फांदी कोसळल्याने काही क्षणासाठी भीतीचे वातावरण निर्माण झालेत। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र फांदी वाहनांवर किंवा नागरिकांवर पडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती। इनका जो पूरा व्यवसाय है वो केले की गाड़ी पे चलता है। ये आज बारिश के कारण जो जूना झाड़ था उसकी डंगाली इनके सिर पे गिरी है, जिसकी वजह से इनके सर पे चोट आई हुई है और वो चोट के कारण इनको अंदर अच्छी इंजरी हुई है। और स्पॉट पर ही एक महानगर पालिका की टीम पहुंची है जादव साहब की, जिन्होंने वो डंगाली वगैरह को व्यवस्थित लगा के इनको दवाखाने में लाया है। ये तो एक चीज़ हो गई है, लेकिन हमारी प्रशासन से ये मांग है कि अब ये व्यक्ति का परिवार इसके केलों की गाड़ी पे था, इसका व्यवसाय तो गया ही गया और इसकी जो तीमारदारी है, मतलब ये जो बीमार पड़े हैं, ये सारी चीज़ों का मुआवजा जो है हम जादव साहब से भी गुजारिश करेंगे कि वो अपने वरिष्ठों को ये बात को रखें। आयुक्त साहब से इसकी मांग करेंगे कि ये गरीब की जो है महानगर पालिका से सहायता की जाए और ऐसे जो जो स्पॉट है जहां लोगों को नुकसान हो सकता, तो मेरी प्रशासन से ये मांग है कि वो ध्यान देकर इस बारिश के मौसम में सारी चीज़ों को व्यवस्थित करे। बहुत सारे एक्सीडेंट हो रहे हैं, बहुत सारी चीज़ें झाड़ गिर रही है, तो इस चीज़ से लोगों को नुकसान ना हो, ऐसी मेरी प्रशासन से मांग है। या घटनेनंतर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। पावसाळा अजूनही सुरू असून शहरातील धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून छाटणी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। पावसाळी वातावरण असल्यामुळे एक जुनं झाड होतं इरविन चौकात, त्याची डांकी म्हणजे झाडाची फांदी पडली आणि खाली एक केळे विक्रेते होते रहमानभाई, त्यांना त्यांच्या अंगावरती फांदी पडल्या असल्यामुळे लगेच आमची महानगरपालिकेची टीम इथे येऊन ते ब्रँचिंग वगैरे करून टाकलेली आहे आणि जे काही रहमान भाईला जे काही दुखापत झाली त्या अनुषंगाने इरविन हॉस्पिटलमध्ये आम्ही इथं आणलेलं आहे आणि त्यांच्यावर उपाययोजना चालू आहे। आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील काय जो निर्णय करता येईल त्यानुसार आम्ही कारवाई करू। तोडण्याची कारवाई चालू आहे। मोठी दुर्घटना यावेळी टळली, परंतु पुढच्या वेळी नशीब साथ देईलच याची खात्री नाही। महापालिकेने आता तरी जागे होऊन शहरातील धोकादायक झाडांची तातडीने छाटणी करणे गरजेचे आहे, अन्यथा निष्काळजीपणाची किंमत एखाद्या निष्पाप नागरिकाला जीव गमावून चुकवावी लागू शकते।